नेहमी म्हणतो मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळणार आहे, महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये काय आमूलाग्र बदल होणार आहे हे महत्वाचं आहे. म्हणून 2.5 वर्षात आम्ही नेमकं तेच केलं, प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम केलं आणि त्याची प्रचिती या निवडणुकीमध्ये आम्हाला मिळालेली आहे. कल्याणच्या घटनेबाबत स्वतः खुद्द मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहामध्ये निवेदन केलेलं आहे आणि संबंधित व्यक्तीवर कारवाई देखील केलेली आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये लोकशाहीमध्ये जे आपले फंडामेंटल राईट्स आहेत त्याच्यावर कुणालाही गदा आणता येणार नाही. कुणी कसं राहावं आणि कुणी काय खावं या बाबतीमध्ये या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाची अस्मिता जपण्यासाठी शिवसेनेचा जन्म झाला. बाळासाहेबांनी शिवसेनेला जन्म दिला आणि शिवसेना सुरू झाली आणि तेव्हापासून मराठी माणूस ताठ मानेने जगू लागला. त्याला मोठ्या कार्यालयांमध्ये सरकारी कार्यालयांमध्ये नोकऱ्या मिळू लागल्या, त्याचा मानसन्मान वाढला आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचा अपमान कुणालाही करता येणार नाही आणि या बाबतीमध्ये कुठलाही मुलाहिजा कोणाचा ठेवता येणार नाही. संबंधित घटनेवर सरकारने गांभीर्याने घेतलेला आहे. पुन्हा एकदा सांगतो मी, मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहामध्ये या बाबतीमध्ये भाष्य केलंय आणि कारवाई देखील केली. राज ठाकरेंनी ट्विट केलेलं आहे की कल्याणच्या घटनेनंतर स्थानिक नेते स्थानिक लोकप्रतिनिधी तिथे फिरकले नाहीत, गांभीर्य बाबा त्यांचेही कार्यकर्ते गेले असतील, परंतु आमचे स्थानिक शिवसेनेचे पदाधिकारी अशा प्रकारच्या घटनेकडे गांभीर्याने पाहतात आणि अशा तात्काळ त्या ठिकाणी पोहोचतात. स्थानिक लोक शिवसैनिक त्या ठिकाणी पोहोचले. त्याची जी घटनेची गंभीर दखल आमच्या स्थानिक पातळीवरच्या लोकांनी देखील घेतली. मराठी भाषेला अभिजात दर्जा देणारं हे सरकार आहे. मराठी भाषिकांना येत्या काळामध्ये कशा प्रकारे न्याय हे अरे मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचं काम कोणी केलं? कुणाच्या काळात झालं? आमच्या महायुतीच्या काळात झालं आणि आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या काळात झालं. त्यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा किती वर्षापासून मागणी होती, केलं का कोणी? आणि म्हणून मी प्रधानमंत्री महोदयांना धन्यवाद देतो की त्यांनी या महाराष्ट्राची एक अस्मिता जपण्याचा प्रयत्न केलेला आहे. बिलकुल फॉर्म्युला ठरलाय आणि शिक्कामोर्तब झालाय. पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आलेला आहे बीड देशमुख हत्या प्रकरणी, त्यावरती तुमचं त्या बाबतीमध्ये पण मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहामध्ये सविस्तर उत्तर दिलंय, सविस्तर निवेदन केलेलं आहे. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, माणुसकीला काळीमा फासणारी आहे आणि म्हणून या बाबतीमध्ये सरकारने गांभीर्याने घेतलेलं आहे. यामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई होणार आहे आणि त्याचबरोबर जे पोलीस अधिकारी आहेत त्यांना निलंबित केलेलं आहे आणि त्याचबरोबर पोलीस अधीक्षक यांना तिथून दुसरीकडे त्यांची बदली करून ट्रान्सफर केलेली आहे आणि म्हणून यामध्ये कुणालाही पाठीशी घालण्याचं काम सरकार करणार नाही. यामध्ये SIT नेमलेली आहे, न्यायालयीन चौकशी होणार आहे. कोणी गुन्हेगार कितीही मोठा असेल आणि कुणाच्याही जवळचा असेल, कुणाशी त्याचे लागेबांधे असतील तरी सुद्धा हे महायुती सरकार कायदा सुव्यवस्था याचं पालन करणारं, रक्षण करणारं सरकार आहे आणि जनतेला न्याय देणारं सरकार आहे. त्यामुळे या बाबतीमध्ये दोन्ही घटनेमध्ये सरकार गंभीरतेने काम करतंय आणि यामध्ये ज्या SIT आणि न्यायालयीन चौकशी लावली आहे यामधून सत्य बाहेर येईल, दूध का दूध पाणी का पाणी होईल. कुणालाही यामध्ये पाठीशी घातलं जाणार नाही कारण झालेल्या घटना अतिशय दुर्दैवी आहेत. ज्यांचा जीव गेलाय त्यांचा देखील परिवार, त्यांचं कुटुंब, त्यांचे आई वडील, त्यांची मुलं बाळं याचा देखील सरकार गांभीर्याने विचार करणार आणि हे दोन्ही परिवार आम्हाला आमच्या कुटुंबासारखे आहेत आणि त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये या बाबतीमध्ये कुणालाही एक्सक्यूज होणार नाही, कुणाला पाठीशी घालणार नाही आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी या बाबतीमध्ये सविस्तर निवेदन केले. काँग्रेस कार्यालयावरती झालेल्या हल्ल्यामुळे मित्र पक्षांच्या अडचणी वाढल्या आहेत का? कारण भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी यामध्ये
कुणी कुणावर लोकशाहीमध्ये हल्ला करावा असे कुणालाही मुभा नाही आणि या बाबतीमध्ये देखील सरकार गांभीर्याने घेईल. दोषी जे असतील त्यांच्यावर कारवाई होईल. सर लाडकी बहिणीला आपण 2100 रुपये देणार आहात, मात्र सर महाराष्ट्रामध्ये 10,000 महिला अशा महिला कर्मचारी पीटीएम म्हणून त्यांना 3,000 रुपये वेतन मिळतं सर फक्त. कल्याण मराठी वाला मुद्दा जो है महाराष्ट्र में बहुत ही अहम मुद्दा है. मराठी अस्मिता का मुद्दा है. हमारे आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे जी ने शिवसेना की शुरुआत